नमस्कार. आधुनिक केसरीमध्ये आपलं स्वागत आहे. महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे आणि आता या महापालिकेच्या चाव्या कोणाच्या हातात द्यायच्या हे मतदारांना ठरवावं लागणार आहे. या महापालिकेच्या निवडणुकीचं जागा वाटप आता लवकरच सुरू होईल. जवळपास सर्वच पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि असा देखावा केलेला आहे की सर्वोत्कृष्ट उमेदवाराला आम्ही उमेदवारी आणि संधी देणार आहोत. परंतु महायुतीमध्ये जागा वाटपावरून आता संघर्ष निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतो. तो संघर्ष पक्षापक्षात आहे आणि पक्षांतर्गत देखील आहे. गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या जास्त जागा होत्या, भाजपच्या 22 होत्या, शिवसेनेच्या 28 होत्या आणि त्या निवडणुकीच्या निकालांवरून त्या बलाबलावरून आता आम्हाला जागा जास्त पाहिजे असं भाजपलाही वाटतं आणि शिवसेनेनेही तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील तो दावा केलेला आहे. संभाजीनगर महापालिकेमध्ये ज्या काही जागा आहेत आणि प्रभाग आहेत त्याच्यामध्ये उमेदवारांमध्ये अशी गणितं सुरू झालेली आहेत की पक्षाचं तिकीट जर आपल्या पक्षाचं तिकीट जर मिळालं नाही तर आपण एकतर दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावरती निवडणूक लढवावी किंवा थेट पक्ष लढवून ती बंडखोरी करावी. त्याचं कारण असं आहे की एकेका मतदारसंघामध्ये भाजपचे इच्छुक हे किमान 15 ते 17 असे या गेल्या काही काळामध्ये समोर आलेले आहेत आणि त्या सगळ्यांनीच दंड थोपटलेले आहेत की जर मला संधी मिळाली नाही तर मी बंडखोरी करेन. वास्तविक यापैकी फार कमी लोक बंडखोरी करतात प्रत्यक्षामध्ये आणि आपल्या पक्षाच्या उमेदवारालाच मदत करण्याची स्ट्रॅटेजी या कार्यकर्त्यांची असते. कारण या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा मग इतर काही महामंडळ काही मिळतात का, पक्षामध्ये चांगली पदं मिळतात का, याच्यावरती त्यांचं लक्ष असतं. आता या निवडणुकीमध्ये भाजपमध्ये सरळ दोन मतप्रवाह आलेले आहेत की एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री माफ करा अल्पसंख्याक मंत्री अतुल सावे यांनी 50-50% जागा आम्हाला हव्यात असं विधान केलेलं आहे आणि दुसरीकडे विधान परिषदेतले आमदार संजय खेडेकर यांनी 50-50 या जागा काही मान्य केलेलं नाही. भाजप हा मोठा भाऊ आहे त्यामुळे भाजपला जास्त जागा मिळाव्यात असं म्हटलेलं आहे. त्याला संजय शिरसाटांनी उत्तर दिले की आमचे 6 आमदार आहेत, 1 खासदार आहेत, तेव्हा आम्हाला या निवडणुकीमध्ये झुकतं माप हवं आहे आणि आम्हाला जास्तीत जास्त जागा मिळाल्या पाहिजे. प्रत्येक निवडणुकीमध्ये युती किंवा आघाडीमधले पक्ष अशा प्रकारची स्पर्धा करत असतात आणि जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घ्याव्यात अशी त्यांची रणनीती असते. परंतु संभाजीनगरमध्ये आपण बघतो गेल्या कित्येक वर्षांपासून निवडणुका आल्या की हिंदुत्ववादी पक्ष सरळ खान की बाण अशा प्रकारचं घोषणा देतात, भावनिक साथ घालतात आणि मतदार मग त्याला भुलून हिंदुत्ववादी पक्षांना बऱ्यापैकी जास्तीत जास्त मतदान करतात. याच पक्षांचे जास्त नगरसेवक निवडून आल्यामुळे यांची सत्ता महापालिकेत असते आणि या पक्षांनी गेल्या 25-30 वर्षामध्ये संभाजीनगर शहराची काय विल्हेवाट लावलेली आहे हे आपण सगळेजण बघत आहोत. इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल म्हणजे सार्वजनिक वाहतूक असेल, रस्ते असतील, इथला विकास असेल, रस्त्यांचं रुंदीकरण असेल, पाणी पुरवठा योजना असेल, पर्यावरण असेल, या सगळ्या आघाड्यांवरती या महापालिकेने केवळ ज्याला काय म्हणतो आपण की सबबी सांगितलेले आहेत की निधीच नाही आहे. मग पाणी पुरवठा योजनेमध्ये अडचणीच खूप आहेत, त्याच्यात भौगोलिक प्रॉब्लेम्स आहेत. 60 किलोमीटरवरून पाणी आणायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. परंतु 20 वर्ष एखादी योजना रखडावी याच्यासारखं दुर्दैव नाही आणि वारंवार याचा अनुभव येत असताना संभाजीनगरचे मतदार जे आहेत ते काही या भावनिक वर्तुळातून, भावनिक परिघातून बाहेर यायला तयार नाही आहेत की जे सुशिक्षित सुसंस्कृत अशा प्रकारचे उमेदवार जर समोर आले तर त्यांना आपण मतदान करावं अशी काही मानसिकता अजून तरी झालेली नाही. तर मूळ मुद्दा होता हा आधी तिकीट वाटपाचा, म्हणजे ज्यांना इथे संधी मिळणार आहे आणि ज्यांना मिळणार नाहीये. या शहरामध्ये हे जे प्रमुख एक 10 नेते आहेत जे या गोष्टी ठरवतात
की कोणाला उमेदवारी द्यावी आणि कोण कुठल्या वॉर्डामध्ये प्रबळ असा ठरेल. या 10 नेत्यांची परत हे जर ज्येष्ठ असतील तर त्यांचे कुटुंबीय देखील उत्सुक असतात आणि त्या कुटुंबियांना ऐनवेळी कुठेतरी ऍडजस्ट केलं जातं आणि मग तिथले जे मूळ कार्यकर्ते आहेत त्यांची गळचेपी होते, त्यांना संधी ती काही मिळत नाही. आता परिस्थिती अशी आहे की भाजपचं शहरामध्ये बऱ्यापैकी वर्चस्व आपण म्हणूया, प्रभाव म्हणूया, या ज्या काही नवीन शहरामध्ये म्हणजे जुन्या शहरामध्ये तर मिक्स अशा प्रकारचं मॅन्डेट आपल्याला नेहमीच दिसलेलं आहे, परंतु नव्या शहरामध्ये भाजपने बऱ्यापैकी संघटना बांधणी केलेली आहे आणि त्याच्या बरोबरीने शिंदे सेनेने देखील मोर्चे बांधणी केलेली आहे. परंतु यांचं जे आत्ता जरी मतभेद दिसत असले तर ते मुंबईमध्ये कदाचित ते सोडवले जाण्याची शक्यता आहे, परंतु त्याच्यासाठी शेवटपर्यंत म्हणजे दोन्ही पक्षांना अगदी हेबी फॉर्म दाखल करण्याच्या तारखेपर्यंत झुंजावं लागणार आहे एक एक जागा मिळवण्यासाठी म्हणून. आणि या सगळ्या वादामध्ये तिकीट वाटप झालं आणि ते माघार घेण्याची तारीख संपली, त्यानंतर आपण हे बघायला मिळेल की सुंदोपसुंदू सुरूच राहणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी शिंदे सेनेनी हट्टाने जागा मागितल्या आणि त्या मिळवल्या, पदरात पाडून घेतल्या, त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार किंवा भाजपची यंत्रणा त्या उमेदवारांना पराभूत करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही काय अगदी अशी थेट अशा प्रकारची निवडणूक नसते. महायुती म्हटल्यानंतर राज्यामध्ये 3 पक्ष सत्तेमध्ये आहेत, परंतु संभाजीनगरामध्ये 2च पक्ष हे जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा करताना दिसत आहेत. अजित पवार यांचा पक्ष या दोन्ही पक्षांनी अनुल्लेखाने मारला आहे अक्षरशः. काही अजित पवार गटाची राष्ट्रवादीची नेते या बैठकांना हजर असतील, परंतु किती जागा मिळणार आणि कसं होणार, कारण थेट सावेंनीच सांगितलंय, ज्यांच्याकडे या शहराच्या महानगराच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी आहे त्यांनीच सांगितलंय की 50-50%, म्हणजे शिंदे सेनेला 50 आणि भाजपला 50, याच्यामध्ये अजित पवार गटाचा वाटा कुठे आहे असा प्रश्न या पक्षाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये पडलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जी काही सुंदोपसुंदी निवडणुकीच्या अगदी अर्ज माघारीपर्यंत चालते आणि जिथून नेमका प्रचार सुरू होतो, तर त्यामध्ये अनेक कार्यकर्ते असे आहेत की जे वर्षानुवर्ष एका वॉर्डामध्ये काम करतायत आणि आपला वॉर्ड किंवा प्रभाग याच्यामध्ये आपल्याला संधी मिळावी याच्यासाठी ते प्रयत्न करतायत, परंतु नेत्यांच्या ऐनवेळच्या या एकमेकांच्या ऍडजस्टमेंट्समुळे त्यांचे नातेवाईक असतील किंवा वरून कोणाचं फार आग्रह असेल, अशा मंडळींना ऐनवेळी तिकीट दिलं जातं आणि या कार्यकर्त्यांना डावललं जातं. तर हे कार्यकर्ते आता या निवडणुकीत शांत बसतील असं मानण्याचं कारण नाही, कारण ही निवडणूक पूर्ण 5 वर्षाच्या गॅप नंतर होतीये आणि त्यांना देखील काहीतरी सत्तेमध्ये वाटा हवा आहे. त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत अगदी तनमन धनाने कार्य केलेले आहे आणि आपले उमेदवार निवडून आणलेले आहेत. त्यांना या उमेदवारांनी ते मान्य देखील केलेलं आहे की तुम्ही हे काम केल्याबद्दल तुम्हाला महापालिका निवडणुकीमध्ये आम्ही संधी देऊ, परंतु जर काय कुठल्या बाहेरच्या नेत्यांचा कोणी बाहेरचा नातेवाईक इथे येऊन त्यांच्या वॉर्डात म्हणजे निवडणूक लढवू इच्छित असेल आणि त्याला जर हे लोक संधी देणार असतील तर मोठ्या प्रमाणावरती बंडखोरी ही या दोन्ही पक्षांमध्ये होताना आपल्याला दिसेल. या मंडळींनी आता आपण बघतो आहोत की मूळ जी शिवसेना आहे ती त्या शिवसेनेची शक्ल झाली. 2 शक्ल झाल्यानंतर अनेक प्रमुख जे कार्यकर्ते होते मूळ शिवसेनेमधले उभाठा गटातले, ते आता शिंदे सेनेमध्ये दाखल झालेले आहेत, काही कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. तर अशा या पार्श्वभूमीवरती जर आपण बघितलं तर उभाठाकडे फारसं काही म्हणजे सगळ्या वॉर्डांमध्ये उमेदवार मिळतील अशी परिस्थिती नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षातले जे कोण इच्छुक आहेत ते तात्पुरते या उभाठामध्ये प्रवेश घेऊ शकतात, कारण कसं आहे, ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे. ते जर या उभाठाकडून निवडून आले तर महापालिकेमध्ये ते विरोधात बसतील असं ते मानण्याचं कारण नाही. इलेक्टिव्ह मेरिट त्यांच्याकडे असेल तर ते कुठल्याही पक्षाचं तिकीट घेऊन निवडून येऊ शकतात. या निवडणुकीमध्ये काँग्रेसची मात्र चांगलीच उंची होणार आहे, कारण अनेक ठिकाणी अनेक वॉर्डांमध्ये तिकीट मागणारे देखील काँग्रेस पक्षाकडे नाही आहेत आणि मग अगदी दुय्यम स्वरूपाच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी लागणार आहे काँग्रेसला. दुसरीकडे MIMचं एक खूप मोठं
नेटवर्क या शहरामध्ये आहे, कार्यकर्त्यांचं जाळं आहे आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे त्या पक्षाचं नेतृत्व आहे. हे देखील आता जागा वाटपाच्या संदर्भामध्ये तयारी त्यांची सुरू आहे आणि प्रचंड प्रमाणावरती त्यांच्याकडे गर्दी होती. तर हे लक्षात घेतलं आपण तर या निवडणुकीमध्ये MIM विरुद्ध महायुतीतले पक्ष अशा प्रकारचीच लढत होताना आपल्याला बघायला मिळेल. आणि दुसरीकडे जी काँग्रेस, उभाठा आणि शरद पवार गटाचे जे काही इच्छुक आहेत त्यांना मोजके असे स्वरूपाचे वॉर्ड इथे मिळणार आहे. परंतु जर चांगले स्वच्छ चारित्र्याचे आणि मेहनती प्रामाणिक असे कार्यकर्ते जर या विरोधी पक्षांमधल्या लोकांनी जरी आपल्या रिंगणामध्ये उतरवले तर निश्चितच त्यांना देखील या शहरामध्ये यश मिळेल अशी अपेक्षा आहे, असे संकेतही आहेत. कारण यांनी बघितलेलं आहे की आजही 10व्या 12व्या 13व्या दिवशी पाणी अनेक भागांना मिळतं आहे. गॅस पाईपलाईनची योजना सतत रखडलेली आहे. ती त्याच्या मागे कोण आहे, त्याच्या या योजनेमध्ये कोणाची कंत्राट आहेत, त्या कंत्राटांमध्ये कोणत्या नेत्यांचे इंटरेस्ट आहेत, हे सगळं आता जगजाहीर झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी या जी मूळ युती होती किंवा ज्यांचं प्रशासन 5 वर्षांपूर्वीपर्यंत होतं अशा या सत्ताधाऱ्यांना लोक वैतागलेले आहेत. सगळ्या शहरामध्ये जी काही कामं, विकास कामं केली गेली ती कोणी केली आणि त्यांचा दर्जा काय आहे हे देखील आता लोकांना बऱ्यापैकी कळलं आहे. आणि जर कळलेलं नसेल तर ते आगामी महिनाभरामध्ये जोपर्यंत निवडणुकीचं अगदी 15 तारखेपर्यंत हे रान एकतर विरोधकांनी उठवलं पाहिजे आणि त्यांना ते शक्य नसेल आणि कारण त्यांची ताकद कमी पडत असेल तर त्यांना माध्यमांनी देखील पूर्णपणे साथ द्यायला हवी असं मला वाटतं. भाजपमध्ये जे काही हे मतभेद आहेत की एक मंत्री म्हणतात 50% आपण जागा घेऊ आणि दुसरे त्याच पक्षाचे आमदार म्हणतात की हे काही बरोबर नाही, आम्हाला जास्त 50%पेक्षा जास्त जागा हव्यात. दुसरीकडे पुन्हा सत्तेतलेच एक मंत्री असं म्हणतायत की आम्ही भाजपचं मोठेपण आम्हाला मान्य आहे परंतु आम्ही कमी जागा घेणार नाही. तेव्हा सत्ताधाऱ्यांमध्येच हे जे काही मतभेद आहेत ते आता चव्हाट्यावर आलेले आहेत. आता शेवटपर्यंत या चर्चेतून काय गणित निघतं, किती टक्क्यांवरती कोण थांबतं, कोण किती माघार घेतलं याच्यावरती या निवडणुकीमधलं ज्याला काय म्हणतो आपण की एक चित्र थोडंसं आउटलाईन ज्याला म्हणतो आपण ते त्या सगळ्या या सुंदोपसुंदीनंतरच ते स्पष्ट होणार आहे. सध्या तरी भाजपचं वर्चस्व या जागा वाटपाच्या बाबतीत दिसतो आहे आणि शिंदे सेनेला ते बॅकफूटवर जावं लागणार आहे. कारण राज्यामध्ये मुख्यमंत्री या पक्षाचे आहेत आणि या जुन्या ज्या काही जागा होत्या ज्याला म्हणजे अभेद्य म्हणजे जी काही एक शिवसेना होती त्या वेळेच्या गोष्टी लक्षात घेऊन हे काही जागा वाटप करता येणार नाहीये. कारण या पक्षाचे आता 2 तुकडे झालेले आहेत आणि बऱ्यापैकी हा पक्ष बॅकफूटवर गेलेला आहे. त्यांच्या नेत्यांना जरी वाटत नसेल की हा आपला बालेकिल्ला आहे आणि आपण हा राखूच, परंतु चित्र परिस्थिती वस्तुस्थिती तशी नाहीये. भाजप खूप पुढे गेलेला आहे. 22 जागांवरून तो आता आणखीन एक 30-35 जागांपर्यंत पोहोचला तरी आश्चर्य वाटू नये अशी परिस्थिती आहे. तेव्हा मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये या किमान आता यांनी खान की बाण हा एक नारा सोडून आपल्या शहराचा विकास कशा पद्धतीने ते करणार आहेत याचं एक ब्लूप्रिंट त्यांनी मतदान पुढे ठेवलं पाहिजे. कायम निवडणुकीच्या तोंडावरती धार्मिक तेढ निर्माण करूनच मतं मिळवली पाहिजेत असं काही नाही. परंतु शेवटी सत्ता आहे ती मिळवण्यासाठी हे पक्ष कुठल्याही थराला जाऊ शकतात. धार्मिक जातीय तेढ निर्माण झाल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही असं जर त्यांच्या लक्षात आलं तर त्या दिशेने देखील त्यांची पावलं पडतील याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु मतदारांनी आता सुजाण राहून आपलं शहर हे एकोप्याने राहत आलेलं आहे. याच्यामध्ये सामाजिक तेढ कितीही कोणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी ती निर्माण झालेली नाहीये आणि ती भविष्यातही होऊ देऊ नये याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. हे सगळं लक्षात घेऊन चांगले उमेदवार जर आपण तिथे महापालिकेवरती पाठवले तर निश्चितच 5 वर्षानंतर या शहराचं चित्र, या शहराचा चेहरा बदललेला आपल्याला बघायला मिळेल असं मला वाटतं. धन्यवाद.